मित्रांनो, तर डेमोमध्ये बघितल्याप्रमाणे रील क्रिएट करण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा अलाइट मोशन ओपन करून घ्यायचं आहे. ओपन करून घेतल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे इंटरफेस दिसून येणार आहे. त्यानंतर आपल्याला प्रोजेक्ट्समध्ये यायचं आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये वापरले जाणारे बीटमार्क आणि शेकी प्रीसेट आपल्या वेबसाईटवरून म्हणजेच आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या त्या वेबसाईटवरून इम्पोर्ट करून घ्यायचे आहेत अलाइट मोशनमध्ये. तर अलाइट मोशनमध्ये आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला बीटमार्क प्रीसेट ओपन करून घ्यायचे आहे. ओपन करून घेतल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे इंटरफेस दिसून येणार आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे की हे 4 ग्रुप लेअर तुम्ही बघू शकताय. तर या 4ही ग्रुप लेअरमध्ये तुमचा इमेज लेअर ॲड करायचा आहे. त्यासाठी स्टार्टिंगला येऊन खालील पहिला जो ग्रुप लेअर आहे तो सिलेक्ट करून एडिट ग्रुपमध्ये यायचा आहे. एडिट ग्रुपमध्ये आल्यानंतर खालील प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला मटेरियल दिसून येणार आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा एक तुमचा इमेज इथं ॲड करून घ्यायचा आहे. आता हा इमेज मी तर डेमोसाठी यूज करतो आहे. इथं तुम्ही स्वतःचा इमेज यूज करून हा स्टेटस आहे तो क्रिएट करू शकता. आता इमेज ॲड करून घेतल्यानंतर याची लेंथ शेवटपर्यंत वाढवून हाच इमेज लेअर लॉंग प्रेस करून अशा प्रकारे बॅकग्राऊंडला म्हणजेच सेकंड लास्ट नंबरला घेऊन यायचं आहे. सेकंड लास्ट नंबरला घेऊन आल्यानंतर या इमेज लेअरची साईज अशा प्रकारे मूव्ह अँड ट्रान्सफॉर्मेशनमध्ये जाऊन तुम्ही कमी करू शकताय. कमी करून घेतल्यानंतर अशा प्रकारे वरती सेट करायचं आहे. सेट केल्यानंतर बॅक निघून आल्यानंतर व्हिडिओमध्ये वापरले जाणारे जे लेअरिंग्स आहेत त्या प्रॉपर इथं मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेल्या आहेत. फक्त तुमचा इमेज इथं ॲड करून घ्यायचा आहे. ॲड केल्यानंतर याचं ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर बघू शकता अशा प्रकारे पहिला इमेज आहे तो प्रॉपर ॲड झालेला आहे. अशाच प्रकारे काय करायचं सेकंड नंबरचाही सिलेक्ट करून एडिट ग्रुपमध्ये येऊन तुमचा सेकंड इमेज ॲड करून तोच इमेज सेकंड लास्ट नंबरला घेऊन येऊन इथं आपल्याला सेट करायचे आहे. बघू शकता अशा प्रकारे प्रॉपर प्रत्येक इमेज लेअर तुम्ही सेट करू शकता. फक्त इमेज आहे तो प्रॉपर सेट झाला पाहिजे. सेट झाल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे दोन्हीही इमेज लेअर तुम्हाला ओव्हरऑल लुक दिसून येणार आहे. थर्ड नंबरला अशाच प्रकारे थर्ड नंबरचा इमेज लेअर ॲड करून सेकंड लास्ट नंबरला घेऊन त्याची साईज कमी जास्त करून घ्यायची आहे. कमी जास्त करून घेतल्यानंतर प्रॉपर इथं असा सेट करायचा आहे. सेट केल्यानंतर बघू शकता थर्ड नंबरचाही याचा ओव्हरऑल लुक अशा प्रकारे दिसून येणार आहे. आणि 4 नंबरचाही अशाच प्रकारे सेट करून हे 4ही इमेज लेअर सेट केल्यानंतर प्रॉपर याचा लुक तुम्हाला दिसून येईल. तर बघू शकता 4ही इमेज लेअर सेट झाल्यानंतर याचा स्टार्टिंगपासून ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे की ह्या 4ही ग्रुप लेअर झाल्यानंतर 16.24 या सेकंदाच्या बीटमार्कपासून चालू होणाऱ्या प्रत्येक लेअरला आपल्याला काय करायचं आहे हेच इमेज लेअर ॲड करून घ्यायच्यात. बघू शकताय मी अशा प्रकारे प्रत्येक इमेज लेअर बीटमार्कनुसार ॲड करून घेतोय. तुम्ही अशाच प्रकारे प्रॉपर बीटमार्कनुसार प्रत्येक इमेज लेअर ॲड करून घ्यायच्यात. मी हे डेमोचे यूज करून ज्या जागी यूज करतोय त्याच जागी तुम्ही स्वतःची इमेज यूज करून हा स्टेटस आहे तो इझिली स्टेप बाय स्टेप क्रिएट करू शकता. तर आता इमेज लेअर ॲड करून घेतल्यानंतर इमेज लेअर सिलेक्ट करून वरती 3 डॉटला क्लिक करून फिल कंपोजिशन एरिया या ऑप्शनवर क्लिक करायचं. म्हणजे काय होणार आहे एकाच क्लिकमध्ये आपला इमेज लेअर आहे तो फुल स्क्रीन होऊन जाणार आहे. आणि अशाच प्रकारे काय करायचे प्रॉपर प्रत्येक इमेज लेअर आपल्याला फुल स्क्रीन करून घ्यायचं आहे. फुल स्क्रीन करून घेतल्यानंतर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला युनिक असं दिसून येणार आहे. तर अशा प्रकारे फुल स्क्रीन करून घेतल्यानंतर आपल्याला नेक्स्ट स्टेप काय करायचे आहे की प्रत्येक इमेज लेअरला आपल्याला इफेक्ट द्यायचा आहे. त्यासाठी इथून बॅक निघून शेकी प्रीसेट ओपन करून हे 2 इफेक्ट तुम्हाला दिलेले आहेत. तर फर्स्ट इफेक्ट आहे तो इथून आपल्याला काय करायचं आहे कॉपी करून घ्यायचा आहे. आणि कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन सगळ्यात पहिल्यांदा इथं आपल्याला काय करायचं आहे की 16.24 या सेकंदाच्या बीटमार्कला तो पेस्ट करायचा आहे. पेस्ट केल्यानंतर एक इमेजमध्ये सोडून लगेच 21.14 त्यानंतर बघू शकता 23.26 अशा प्रकारे एकाड एक इमेज लेअरला अप्लाय करून घ्यायचा आहे. अप्लाय करून घेतल्यानंतर परत इथून बॅक निघून शेकी प्रीसेट ओपन करून हा जो सेकंड नंबरचा इफेक्ट आहे तो इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे. कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन इथं आपल्याला सेकंड नंबर म्हणजेच 19.25 या सेकंदाच्या बीटमार्कपासून चालू होणाऱ्या प्रत्येक एकाड एक इमेज लेअरला अप्लाय करायचं आहे. म्हणजे याचं युनिक असं कॉम्बिनेशन तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसून येणार आहे. तर बघू शकता दोन्ही इफेक्ट ॲड झाल्यानंतर परत एकदा 16.24 सेकंदाच्या बीटमार्कवर येऊन खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. आणि PNG दिलेला आहे तो ॲड करून त्याची लेंथ शेवटपर्यंत वाढवून आपल्याला काय करायचं आहे मूव्ह अँड ट्रान्सफॉर्मेशनमध्ये जाऊन त्याला -5 डिग्री किंवा +5 डिग्री दोन्हीही तुम्ही रोटेट करून अशा प्रकारे वरती सिलेक्ट करायचं आहे म्हणजे सेट करून घ्यायचं आहे. त्यानंतर स्टार्टिंगला येऊन परत एकदा खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. आणि मी तुम्हाला एक व्हिडिओमध्ये बटरफ्लाय व्हिडिओ दिलेला आहे अशा प्रकारे मटेरियलमध्ये तो ॲड करून त्याची लेंथ प्रॉपर ठेवून तो व्हिडिओ सिलेक्ट करून इथं आपल्याला ब्लेंडिंगमध्ये जायचं आहे. लाईटनमध्ये जाऊन स्क्रीन करायचे आहे. स्क्रीन केल्यानंतर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. त्यानंतर हाच व्हिडिओ इथपासून कॉपी करून तिथपासून चालवणाऱ्या प्रत्येक लेअरला काय करायचं आहे आपल्याला इथं घ्यायचं आहे. आता पेस्ट झाल्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचे आहे की बघू शकता याचं स्टार्टिंगपासून ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे.
तर आपला स्टेटस आहे तो इथं क्रिएट झालेला आहे. तर याला सेव्ह करण्यासाठी काय करायचं आहे की सगळ्यात वरती ॲरो चिन्ह एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर व्हिडिओचं ऑप्शन सिलेक्ट करून एक्सपोर्टवर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे आपला स्टेटस आहे तो HD मध्ये सेव्ह होऊन जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो, भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये.